हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी पर्स मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. ते पण आपल्या ड्रेसचा कपडा किंवा ब्लाऊजचा एखादा छान ब्लाऊजचा तुकडा शिल्लक राहिला असेल तर त्याच्यापासून आपल्याला अशी वस्तू बनवता येते. बघा, इथं उंची 10 घेतलेली आहे आणि पूर्ण उंची 17 घेतलेली आहे. आणि बघा, ह्याच्यावर मी असा आपला जो कॅनव्हास पेपर असतो तो लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आता आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे. मेन फॅब्रिक प्लस कॅनव्हास पेपर प्लस अस्तर असं 3 लेअर येऊन असं व्यवस्थित मी पूर्ण कडा पॅक करून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मध्ये सुद्धा टिपा टाकू शकता, 1-2-3 टिपा टाकू शकता, पण मी मध्ये टिप टाकणार नाही, डायरेक्ट असंच जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय. बघा, जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय, हा आपला पॅटर्न असा तयार झालेला आहे. तर बघा, हे अशा आपल्याला 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा पेपर कॅनव्हास घालून मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत. ही बघा, याची उंची पूर्ण 14 आहे. 14 उंचीच्या अशा 2 पट्ट्या मी तयार करून घेतल्या. त्यातसुद्धा पेपर कॅनव्हास घालून असं परफेक्ट अशी पट्टी तिची तयार करून घेतलेली आहे. जे ब्लाऊजचे छान छान पीस असतात ना, त्यातून आपल्याला अशी आयडिया करायला येते. छोटी पर्स म्हणा, पिशवी म्हणा, बॅग म्हणा, काही आपल्याला करता येतं. बघा, 2.5 इंच घेऊन ह्या बाजूने 2.5 व त्या बाजूने 2.5 इंच घेऊन असं मी जी पट्टी असते ना पर्सला आपण जो हँडल करतो ना, तो हँडल असा लावून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. मग अशी डबल टिप टाकून घ्यायची. त्या बाजूचा सुद्धाच असा हँडल आपल्याला लावून घ्यायचा. मी तसाच हँडल व्यवस्थित सेम असा जॉईन करून घेतलेला आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कट करून घेते. बघू शकताय तुम्ही, असे हँडल लावलेले आहेत. तुम्ही त्या कलरची सुद्धा लावू शकता. मी कॉन्ट्रास्ट लावलेले आहे. बघा, अशा ह्या 2 पट्ट्या आपल्याला उंची तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता, ह्याची पण उंची 17 आणि रुंदी अशी 4 इंच ठेवायचे. 4 किंवा 5 तुम्ही घेऊ शकता. आणि बघा, अशा आपल्याला कडेने जॉईन करून घ्यायचे आहे. बघा, लगेच त्याला पलटी फोल्ड करून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. जे एक्स्ट्राचा तिरका कपडा आहे तो सुद्धा लगेच आपल्याला कटिंग करून घ्यायचा. ह्या बाजूची सुद्धा तशीच पट्टी मी जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. इथं मी कॉन्ट्रास्ट कपडा वापरलेला आहे, का तर छान दिसावं. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा वापरू शकता. बघा, इथून 2.5 इंच आतल्या साईडला व खाली 1.5 इंच असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा, इथून 2.5 आणि इथून 1.5 इंच असा मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे सेम मार्किंग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. चारही बाजूला असं आपल्याला सेम मार्किंग टाकून कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, ह्या बाजूला सुद्धा तसंच करून मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता बघा, परत मी ह्या आपली जी रुंदी आहे बघू शकताय तुम्ही, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे. आणि इथं बघा 4 इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची त्याच्या आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेतला तरीही चालेल. बघू शकते, माझं इथे एक्स्ट्राचं कापड जेवढं शिल्लक होतं तेवढंच मी ठेवून घेतल्यानंतर कट करून घेतले. अशासुद्धा आपल्याला 2 प्रकारच्या 2 पट्ट्या हव्या आहेत. बघा, थोडंसं पुढे एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि जसं आपण कटिंग करून घेतलेले ना, सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. सेम. आणि आता आपल्याला हा आकार सेम दिला आहे तसा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. इथं कोपऱ्यात थोडंसं मी कटिंग करून घेतलं, कारण आपल्याला हे कपडा आतल्या बाजूला फोल्ड व्यवस्थित करता येईल. बघू शकताय तुम्ही.
व्यवस्थित असा हा सगळा कपडा आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा. बघू शकता हाताने सगळा कपडा व्यवस्थित आपल्याला प्रेस करत आपल्याला ह्याच्यावरून सुंदर अशी एक दाबटीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून कपडा आपला व्यवस्थित फोल्ड होईल. जो कोपरा आहे तो बरोबरच आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अगदी कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे. कोपरे नाही काढलं ना पर्सचा आकार चेंज होण्याची शक्यता असते. बघा आतल्या बाजूला पूर्ण फोल्ड करून वरच्या बाजूने आपल्याला दाबटीप व्यवस्थित मारायचे. माझा कपडा बाहेरच्या साईडला थोडा होता म्हणून मी आतल्या बाजूने थोडासा हात घालून खेचून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी काठावरून अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा इथं कोपऱ्यात खाली थांबवली, परत कपडा फिरवून घेतला आणि टीप मारली. इथं कोपराला कोपऱ्यात सुई खाली घातली, परत टीप मारून घेतली. अशा पद्धतीने संपूर्ण असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा आता इथं थोडंसं आतल्या साईडला अर्धा इंच फोल्ड करायचा आणि परत ह्याच्यावरून आपल्याला कडेने टीप मारून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे आणि अगदी कमीत कमी वेळेत पर्स अगदी सुंदर अशी तयार होते. बघू शकताय तुम्ही. बघा ह्या बाजूला सुद्धा मी तसंच करून घेतलेलं आहे. बघा इथं मी 2 इंची वेलक्रो घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. असं आपल्याला दोन्ही बाजूला असे व्यवस्थित असे टीप मारून स्टिच करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. अगदी काठावर असं मी थोडंसं असं लावून घेणार आहे. 2 इंची वेलक्रो आहे हा आपला. अगदी काठावरून असं व्यवस्थित जॉईन करायचं. वेलक्रो लावून पर्स कशी बनवायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि चेन लावून कशी तयार करायची तो सुद्धा पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकता किती सुंदर झालेली आहे आणि असे सगळे वेलक्रो मी व्यवस्थित असे लावून घेणार आहे. बघू शकता ह्या बाजूसुद्धा तसंच, त्या बाजूसुद्धा असंच मी सगळे वेलक्रो व्यवस्थित असे जॉईन करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा आपल्या पर्सचा फायनल लुक किती सुंदर दिसत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता हे आतल्या साईडला जी आपण रेड कलरची पट्टी जोडली होती ना ती अशी आतल्या बाजूला व्यवस्थित अशी फोल्ड करायची आणि वरच्या गोल्डन कपडावरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची, म्हणजे तो कपडा आपला आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड होईल. बघू शकता फक्त गोल्डन कपडावरच आपल्याला अशी दाबून मोठी टीप असते ना आपली ती दाब टीप मारून घ्यायची. दोन्ही बाजूला मी असंच टीप मारून घेणार आहे जेणेकरून ते कपडा आपला आत बरोबर प्रेस होईल. बघू शकता तुम्ही. बघा आता दोन्ही भाग व्यवस्थित असे एकमेकावर अगदी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. वेलक्रोला व्यवस्थित असे चिकटून घ्यायचे. भाग कमी जास्त होता कामा नये, नाही तर पर्सचं फिनिशिंग आपल्या पूर्ण बिघडून जातं. बघू शकताय तुम्ही. खालच्या बाजूने 2 इंचावरती उंची 2 इंच वर रुंदी 2 इंच घेऊन असा एक बॉक्स तयार केलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा कटिंग करायचा आहे. त्या बाजूला सुद्धा असंच खालच्या बाजूने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सेमच आपल्याला मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता आपली पर्स उलटी करून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. आपलं फायनल लुक असं होणार आहे. बघा आता उलटी करून परत दोन्ही भाग एकमेकावरती व्यवस्थित ठेवून आपल्याला ही अशी टीप मारून घ्यायची आहे. बघा ही अशी आपली टीप मारून घ्यायची आहे. बरोबर भाग एकत्र आला पाहिजे.
बघू शकताय तुम्ही. ही व्यवस्थित अशी आपली टीप मारून घ्यायची आहे. सिंगल टीप मी मारून घेतलेली आहे. इथं जो आपला अस्तरचा कपडा आहे 2 इंची, तो आपल्याला व्यवस्थित असा कवर करून घ्यायचा आहे. त्या टीप जी मारल्या त्या टीपला आपल्या व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूसुद्धा मी तशाच कवर करून घेणार आहे. बघू शकता थोडंसं वरच्या साईडला थोडीशी फोल्ड केली पट्टी आणि परत एक टीप मारून खालच्या साईडला सुद्धा अशी आपल्याला फोल्ड करायची आहे. बघा आणि अशी आपल्याला डबल फोल्ड करून ही अशी पट्टी इथं जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. बघा ह्या बाजूला सुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. सेम केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथं जो आपण कट केलेला भाग होता ना, तो असा व्यवस्थित दोन्ही हाताने प्रेस करत अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. ही टीप आपली वरची बरोबर मधोमध येईल आणि ते भाग बरोबर समोर येतील अशा हिशोबाने आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. जो आपण खालच्या 2 इंचाचा भाग कट करून काढलेला ना, त्याचे दोन्ही भाग असे एकत्र धरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ती टीपसुद्धा आपल्याला अशी पॅक करून घ्यायची आहे. बघा इथं कपडा डबल फोल्ड केला. अगोदर अर्धा इंच फोल्ड करून घेतला. इथं खालच्या साईडला सुद्धा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढं मी सगळं फोल्ड करून घेतलेलं आहे. बघा आता ही टीप परत आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे. बघा किती सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. आपल्या पर्सचं फिनिशिंग बघा. बघू शकताय तुम्ही. पर्सचं फिनिशिंग बघू शकताय. अगदी सुंदर अशी पर्स आपली तयार झालेली आहे. बघा इथं कुठंही कसंही काही केलेलं नाही. अगदी सुंदर वेलक्रोन पूर्ण असं चेन लावला आहे की वेलक्रोला काही कळत नाही. अगदी सुंदर असं आपल्या पर्सचा फायनल लुक आलेला आहे. आणि बघू शकताय तुम्ही अशाच मी आणखीन 2 सेम एकच एक बनवून घेतलेले. इथं बंद त्याचा गोल्डन कलरचा बनवून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा बघू शकता किती सुंदर बेस. बघा इथे एम्ब्रॉयडरीचा आपला पॅच दिलेला आहे. बघायचा फिनिशिंग खालचा बेस बघू शकताय. ही वरची टीप बघा. हे बघा अगदी सुंदर असं फिनिशिंगमध्ये ही सुद्धा आपली पर्स अशी छान अशी तयार झालेली आहे. ह्या 2 पर्स आपल्या एकसारख्या होत्या. ही आपली ऑर्डर आली होती पर्स आपल्याला. फर्स्ट टाईम पर्सची आपल्याला सुंदर अशा 7 पर्सची ऑर्डर आलेली आहे. त्यातल्या आपल्या 2 पर्स ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. ही आपली 3री पर्ससुद्धा कंप्लीट झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. ह्यात मी डबल एक्स्ट्राचा एक पॉकेट दिलेला आहे. चेन आहे. भरपूर असा पीस आहे. बघू शकता इथं वरच्या बाजूला एक चेन दिलेली आहे. सिंपल सोबर आणि सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे. अशाच नवनवीन आयडिया बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून